नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर. मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबल 2024च्या एकूण 4208 या जागांसाठी आता 10 दिवसापूर्वी जाहिरात तयार आली होती आणि त्यासाठी काही विद्यार्थ्यांनी मला बोलले की सर तुम्ही यावर एक व्हिडिओ तयार करा आणि संपूर्ण माहिती याबद्दलची आरपीएफ हवालदार जे कॉन्स्टेबल आहे त्याबद्दलची आम्हाला द्या. तर त्यासाठी थोडा उशिरा का होईना आपण हा व्हिडिओ तयार करतो. तर या व्हिडिओमध्ये एकूण 4208 या जागांपैकी पुरुष उमेदवारांसाठी 3577 जागा आणि महिला उमेदवारांसाठी 631 जागा देण्यात आलेल्या आहेत. या संपूर्ण व्हिडिओमध्ये अर्जाची तारीख, शेवटची तारीख काय आहे किंवा क्वालिफिकेशन काय लागेल, याला शैक्षणिक पात्रता काय लागेल किंवा सिलेबस काय असेल, परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला सुरुवात करूया. मग टोटल जागा आहेत 4208. त्यापैकी पुरुष उमेदवारांसाठी 3577 जागा आणि महिला उमेदवारांसाठी 631 जागा, म्हणजे महिला उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज सादर करू शकतात. समोर जाऊया. अर्ज सुरू होण्याची तारीख जी होऊन गेलेली आहे, अर्जाची सुरुवातीची तारीख होऊन गेलेली आहे. 15 एप्रिल 2024 पासून अर्जाची सुरुवात झालेली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 मे 2024, म्हणजे पुढच्या महिन्यात 14 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. शिवाय अर्ज सादर केल्यानंतर जर तुम्हाला कळतं की तुम्ही अर्जामध्ये काहीतरी नावामध्ये मिस्टेक केली किंवा स्पेलिंग मध्ये मिस्टेक केली किंवा सिग्नेचर चुकीची झाली किंवा जो डेटा तुम्ही भरलेला आहे तो चुकीचा भरलेला आहे, तर त्याला तुम्हाला सुधारणा पण करता येईल. की अर्जात सुधारणा करण्याचा कालावधी सुद्धा दिलेला आहे की 14 मे 2024 हा शेवटची तारीख आहे. त्याच्या लगेच 15 तारखेपासून 15 मे पासून तर 24 मे, म्हणजे या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही तुमच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकता. चला समोर जाऊया. वयोमर्यादा काय आहे लक्षात घ्या. वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष वय असायला पाहिजे उमेदवाराचं. कुणाचं? जे ओपन मध्ये असतील, ओपन वाल्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 28 या दरम्यानचं वय दिलेलं आहे. शिवाय 18 ते 31 वर्ष म्हणजे 3 वर्ष एक्सटेंड केले आहेत. कुणासाठी? तर ओबीसीचे जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 3 वर्ष मीन्स एज रिलॅक्सेशन ऍज पर गव्हर्नमेंट रूल 3 वर्षाचं त्यांना एज रिलॅक्सेशन दिलं आहे. शिवाय 18 ते 33 वयोगटातील जे विद्यार्थी असतील, जे एससी आणि एसटीशी रिलेटेड कॅटेगरीशी रिलेटेड असतील, त्यांच्यासाठी 5 वर्ष वयोगटामध्ये सूट आहे. म्हणजे 28 ओपनसाठी 28 अधिक 5 33 वर्षापर्यंत वयोगटातील विद्यार्थी एससी आणि एसटीचे अर्ज सादर करू शकतात. चला शॉर्ट मध्ये समोरचं बघूया पुन्हा. तर अर्ज भरण्याचे शुल्क किती? तर 500 रुपये आहे ओपनसाठी आणि 250 रुपये एससी एसटी, महिला, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे इतर जे आहेत त्यांसाठी 250 रुपये अर्जाचा शुल्क आहे. शैक्षणिक पात्रता काय बोलताय? शैक्षणिक पात्रता अर्ज भरण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे? तर मिनिमम क्वालिफिकेशन पाहिजे फक्त 10वा वर्ग पास. कुठल्या तरी बोर्ड मधून 10वा वर्ग पास असेल आणि 14/5/2024 या तारखेच्या पूर्वी निकाल लागायला पाहिजे. म्हणजे या तारखेच्या पूर्वी 10वा वर्ग पास असायला पाहिजे अशी अट घातलेली आहे. चला थोडं समोर जाऊया पुन्हा. परीक्षेचे स्वरूप कसे असेल? परीक्षेचे स्वरूप ही ऑनलाईन पद्धतीची परीक्षा होणार आहे. सीबीटी टेस्ट होणार आहे, तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर शारीरिक चाचणी सुद्धा होणार आहे. तुमची शारीरिक क्षमता जिथे 1600 मीटर धावणे आणि लॉंग जम्प पण आहे. तर याला पण आपण बघूया. आणि परीक्षा एकूण प्रश्न असतील 120 आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण दिला जाईल. एकूण प्रश्न 120 आणि हे जे 120 प्रश्न आहेत ते कोणत्या कोणत्या सब्जेक्टचे आहेत त्याला पण बघूया. त्याला बघितलं तर बघा इथे तुम्हाला दिसतंय मॅथ्स म्हणजे गणित. तर गणितासाठी 35 प्रश्न आणि 35 प्रश्नाला प्रत्येकी 1 गुण म्हणजे 35 गुण असतील. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी यावरही असतील 35 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजे 35 गुण. याला पण
आणि तिसरा विषय जो असेल तो जनरल अवेअरनेस करंट अफेअर्स वगैरे किंवा हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, स्पोर्ट्स हे सर्व यामध्ये येतील. हे 50 प्रश्न याचे विचारण्यात येईल, म्हणजे याला 50 गुण. तर 35 आणि 35 70, 70 आणि 50 टोटल 120 गुणांची ही तुमची सीबीटी टेस्ट होणार आहे. बरं, यामध्ये एक महत्वाचं निगेटिव्ह मार्किंग सुद्धा यामध्ये आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/3 दिलेली आहे. 1/3 म्हणजे प्रत्येक तीन प्रश्न जर तुमचे चुकलेले असतील तर 1 गुण कमी करण्यात येईल. तर हा 1/3 तीन प्रश्न चुकलेले असतील तर त्याच्या मागे 1 गुण तुमचा कमी करण्यात येईल, निगेटिव्ह करण्यात येईल. चला समोर बघूया शारीरिक चाचणी आणि शारीरिक क्षमता काय असायला पाहिजे. चला, शारीरिक क्षमता व शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवार जो असेल, पुरुष उमेदवार तो ओपनचा, ईडब्ल्यूएसचा आणि ओबीसीचा जर असेल तर त्याची उंची 165 सेंटीमीटर असायला पाहिजे. शिवाय छाती जी आहे ती 80 मिनिमम 80 आणि फुगवून 85 सेंटीमीटर असायला पाहिजे, म्हणजे 80 ते 85. त्यानंतर पुन्हा पुरुष उमेदवार जर इथे बघत असाल तर हे पुरुष उमेदवार एससी आणि एसटी चे आहेत, ज्यांना उंची 160 सेंटीमीटरची दिलेली आहे. 160 सेंटीमीटर किंवा त्याच्या वर असतील तर ते अर्ज सादर करू शकतात. 5 सेंटीमीटरचा डिफरन्स आहे ओपन ईव्हीएस आणि ईडब्ल्यूएस आणि ओबीसी आणि एससी एसटी मध्ये. शिवाय त्यांना पण छातीचा क्रायटेरिया दिलाय की 76.2 मिनिमम असायला पाहिजे त्यांची चेस्ट, आणि फुगवल्यानंतर 81.2 इतकी भरायला पाहिजे. तर हा छातीचा क्रायटेरिया पुरुष उमेदवारांसाठी दिलाय. शिवाय महिला उमेदवारांसाठी बघा, महिला उमेदवारांसाठी ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी यांच्यासाठी उंची महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर दिलेली आहे. शिवाय महिला उमेदवारांसाठी जे एससी आणि एसटीची कॅटेगरीशी रिलेटेड असतील त्यांच्यासाठी 5 सेंटीमीटर कमी, म्हणजे 152 सेंटीमीटर इतकी उंची असायला पाहिजे महिलांसाठी. चला समोर बघूया फायनली लास्ट की फ्री ट्रॅव्हलिंग अलाउन्स सुद्धा देतोय. समजा तुमची परीक्षा दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये किंवा स्टेट म्हणजे राज्यामध्ये किंवा शहरामध्ये असेल तर तुमच्यासाठी फ्री ट्रॅव्हलिंग अलाउन्स, पण कुणासाठी तर ओनली फॉर एससी आणि एसटी साठी. त्यामध्ये स्लीपर क्लास रेल्वेची पास मिळेल, म्हणजे तुमचं जे हॉल तिकीट येईल, हॉल तिकीट दाखवून तुम्ही तुमची सीट रिझर्व करू शकता स्लीपर क्लासची. पण तुम्हाला त्यासाठी एससी आणि एसटी याचं प्रमाणपत्र म्हणजे जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला दाखवावं लागेल. राईट, तर इथपर्यंतची ही माहिती होती की आरपीएफ ज्याचे इतक्या जागा निघालेल्या आहेत तर त्याची शैक्षणिक पात्रता किती असायला पाहिजे किंवा सिलेबस कसा असेल, एकूण परीक्षा किती गुणांची असेल, कशा पद्धतीची असेल, शारीरिक क्षमता, शारीरिक चाचणी कशा पद्धतीने होईल, सुरुवातीचा दिनांक, शेवटचा दिनांक, हा एका छोट्याशा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी मला फोन करून सांगितलं होतं, बोलले होते ते की सर प्लीज यावर एक माहितीसाठी एक व्हिडिओ तयार करा, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. शिवाय तुमचे जर काही प्रश्न असतील, इतर प्रश्न जर असतील तर तुम्ही या नंबरवर 95552028 या नंबरवर तुम्हाला तुमचे प्रश्न व्हॉट्सअपवर पाठवता येतील. व्हॉट्सअपवर तुम्हाला तुमचे प्रश्न मला सेंड करता येतील. शक्यतो मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला समाधानकारक उत्तर देईल. किंवा हा जो व्हिडिओ जर तुम्ही बघताय तर तुमचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही शंका तक्रारी आहेत ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला मेन्शन करता येतील. कमेंट्स करा तुमचे प्रश्न, तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. तर हा छोटा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना आरपीएफ बद्दल माहिती नाही आहे आणि वेळ घालवू नका, लवकरात लवकर अर्ज सादर करा, जागा भरपूर आहेत आणि थोडीशी मेहनत घ्या अभ्यासासाठी, नक्कीच रिझल्ट चांगला येईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय, पुन्हा तुमची भेट करेल समोर एखादा नवीन अपडेटेड व्हिडिओ घेऊन. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.